2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अजितदादा पवार आज कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता आहे। त्यामुळेच त्यांच्या नागपुरातील विजयगड बंगल्यावर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। तर प्रकृती बरी नसल्यामुळे कदाचित दादा 2 दिवस कार्यकर्त्यांना भेटले नाही, सभागृहाच्या कामकाजातही सहभागी झाले नाही। परंतु आज अजितदादा या ठिकाणी सभागृहाच्या कामकाजातही सहभागी होण्याची शक्यता आहे आणि जे 2 दिवसापासून पदाधिकारी ताटकळत होते त्यांना भेटण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळेच आपण बघू शकतो नाशिकसह वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते जे आहे ते अजितदादा यांना भेटण्यासाठी आलेले आहे। तुम्ही कशासाठी आले? आम्ही ॲक्च्युली काल दादांची भेट घेण्यासाठी आलो होतो, परंतु दादा काही कारणास्तव बाहेर गेलेला असल्यामुळे काल भेट होऊ शकली नाही। मग आज आम्हाला दादा भेटणार आहे। आज भेटणार आहे असं सांगितलं? हो, दादा आज भेटणार आहे। कुठून आले तुम्ही? नाशिक। नाशिक भुजबळ छगन भुजबळ यांना मंत्रिपदासाठी तिथले कार्यकर्ते आंदोलन करतात। ॲक्च्युली सिनियरिटी प्रमाणे भुजबळ साहेबांना मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं, परंतु का ते मागे ठेवलं ते वरच्या लेवलला निर्णय घेतले। हो, दादांची भेट होणार आहे। हो, दादाला भेटायला आलो नाशिक। कशासाठी, काय काम? दादांना उपमुख्यमंत्रीपद निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। छगन भुजबळांचा प्रश्न नाही, तो नाही, शुभेच्छा देण्यासाठी आलो दादांना। राज्यभरातील कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी विजयगड बंगल्यावर, आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, हाच विजयगड बंगला आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी संख्या, सकाळीपासून कडाक्याची थंडी आहे आणि या थंडीतही कार्यकर्ते या ठिकाणी आले। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।